आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सोलापूरच्या लष्कर विभागातील प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीची मिरवणूक भक्ती भावात निघाली। या प्रसंगी सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बंडगर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। यावेळी मिरवणुकीमध्ये बँजो पार्टी आणि लेझिम पथक सर्वांचं लक्ष वेधत होतं। यावेळी द न्यूज प्लसशी बोलताना मंडळाचे संस्थापक विजय हुलजंतीवाले यांनी मंडळाची माहिती दिली। सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। जगदंबा तरुण मंडळाचा ट्रस्टी अध्यक्ष असून आमच्या मंडळाची स्थापना सन 1959 साली माझे वडील स्वर्गीय श्री भीमसिंग हुलजंतीवाले व आमचे गुरुनाथ पाटील काका यांनी स्थापना केलेली आहे। या वर्षी आम्ही वीरभद्र अवतार अहंकारी दक्ष राजाचा वध असा देखावा तयार करत आहोत। आतापर्यंत आम्ही वेगवेगळे ऐतिहासिक पौराणिक देखावे तयार केलेले आहेत आणि आम्हाला सर्व वरिष्ठ लोकांचा आम्हाला सहकार्य आशीर्वाद आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्य पार पाडतो। सोलापुरातीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील लष्कर भागातील जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने 1959 सालापासून या ठिकाणी विविध प्रकारचे देखावे सादर करून नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या वर्षी देखील एक अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य देखावा या नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने तयार केलेला असून या नवरात्रीच्या काळामध्ये सर्व भक्तांनी या ठिकाणी येऊन त्याचं दर्शन घ्यावं। त्याच पद्धतीनं हे जगदंबा नवरात्र महोत्सवाची जी देवी आहे ती अतिशय जागृत देवी आहे। या देवीजवळ जे कोणी मागणं मागतील त्यांचं साकडं हे नेहमीच पूर्ण होत असतं। तर अशा काही आपल्या मनामध्ये सुप्त इच्छा असतील तर त्याने देवीचरणी अर्पण कराव्या आणि त्याचा योग घ्यावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। नवरात्रीच्या सर्व देवी भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ही मिरवणूक लष्कर भागातून काढण्यात आली। ठिकठिकाणी भाविकांनी देवीची पूजा केली। या मिरवणुकीमध्ये उत्सवाध्यक्ष शिवराज पाटील, वीरभद्र हुलजंतीवाले, हरीश पाटील, रवी माने, सुमित पाटील, आकाश खिणगी, दिनेश राजपूत यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।